नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा लेसन आहे आपल्याकडे पार्शियल फ्रॅक्शन. त्याच्यामध्ये आपण सेकंड रूल बघतोय, रिपीटेड लिनियर फॅक्टर. बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रिपीटेड कशाला म्हणायचं. एखादा नंबर असेल किंवा एखादी टर्म असेल किंवा एखादा ब्रॅकेट असेल, त्या ब्रॅकेट मला स्क्वेअर दिसतोय तर समजून जा की तो रिपीटेड आहे. आता ह्या ठिकाणी बघा x चा तुम्हाला स्क्वेअर दिसतोय, याचा अर्थ हे जे सम आहे ते रिपीटेडचा आहे. तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला फॅक्टर कोणत्या टाइपचा आहे तो टाइप तुम्हाला दिलेला नसणार आहे. फक्त तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व दी पार्शियल फ्रॅक्शन असं एक्झाम्पल राहील. त्याच्यामुळे तुम्हाला टाइप हा ओळखायचा आहे. तर बघा आपल्याला इथे स्क्वेअर दिसतोय याचा अर्थ हा रिपीटेडचा टाइप आहे. बघा स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. पहिले एक्झाम्पल लिहून घ्या. 2x + 3 अपॉन x - 1 इंटू x स्क्वेअर. बघा मी जी टर्म आहे ती पाठीमागे काढली. त्यानंतर बघा a अपॉन जी सिंपल आपली एक टर्म आहे ती या म्हणजे x - 1 आलं लक्षात, प्लस b अपॉन इथे बघा x चा स्क्वेअर, ज्या टर्मचा स्क्वेअर असतो ना ती पण सिंपल एक लिहून घ्या. म्हणजे मी फक्त त्याचा x लिहिला. समजा आपण उदाहरणार्थ बघू. बघा x - 1 स्क्वेअर चा असतात, आपण कसं केलं असतं तर x - 1 हा सिंगल मध्ये लिहिला असता. तर पण आता इथे कसं x स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे फक्त x लिहिला. त्यानंतर बघा प्लस c अपॉन जो जी टर्म तुम्हाला दिसते तीच टर्म इथे डिनॉमिनेटरला लिहा म्हणजे x स्क्वेअर. बघा अवघड काहीच नाहीये, खूप सोपं आहे. लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण a b c अशी तीन टाइप त्याची केलेली लक्षात घ्या. नेक्स्ट स्टेप न्यूमरेटर ऍज इट इज लिहून घ्या. 2x + 3. बघा न्यूमरेटर आपण ऍज इट इज लिहिला. त्यानंतर a ने काय करा, a ने c चा जो डिनॉमिनेटर आहे त्याला मल्टिपल करा. बघा रिपीटेड लिनियर फॅक्टर मधला हा एक रूल खूप महत्त्वाचा आहे, तो समजून घ्या. a ने c च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा म्हणजे x स्क्वेअर बरोबर, प्लस b ने a आणि b च्या हे दोन्ही डिनॉमिनेटरला मल्टिपल करा. b या टर्मने बघा म्हणजे x - 1 इंटू x. बघा b ने काय केलं आपण a चा डिनॉमिनेटर आणि b चा डिनॉमिनेटर हे दोघांना आपण इथे मल्टिपल केलं. प्लस c ने बघा a च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा x - 1. बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे लिनियरचं रिपीटेड लिनियर फॅक्टरचं कोणताही सम असू द्या त्याला करताना हेच इक्वेशन तुम्हाला हाच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. a ने c च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा, b ने a च्या आणि b च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा आणि c ने या a च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा. आलं लक्षात. बघा तुम्हाला इथे x - 1 दिसतोय म्हणजे आपण पुटअप काय करणार आहे, पुट x = -1. कारण तो बाहेर निघाला तर तो x निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह होऊन जातो. आलं लक्षात. त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप, आता जिथे जिथे तुम्हाला x दिसतोय तिथे आपण काय पुटअप करणार आहोत 1. बघा 2x म्हणजे इथे बघा 2 × 1 + 3 ऍज इट इज आहे. इथे बघा a × 1 चा स्क्वेअर प्लस b × 1 - 1 × 1 प्लस c × 1 - 1. बघा अशा पद्धतीने आपण पुटअप केलं. त्यानंतर बघा 2 × 1 2 2 + 3 5 = 1 चा स्क्वेअर 1च असतो 1 × a. इथे बघा 1 - 1 0, ही टर्म पूर्ण 0 झाली. इथे बघा 1 - 1 0 म्हणून a = 5. बघा अशा पद्धतीने आपण a ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. त्यानंतर बघा x आहे, इथे x ला आपल्याला कोणती व्हॅल्यू पुढे दिसत नाही मायनस किंवा प्लस मध्ये, तर अशा वेळेस आपण काय करणार मग पुट x = 0. बघा आता हे जे इक्वेशन तुम्हाला दिलंय इथं आपण आता 0 पुटअप करणार आहोत. 2 × 0 + 3. बघा इथे इक्वेशन a × x स्क्वेअर आहे म्हणजे a × 0 स्क्वेअर प्लस b × 0 - 1 × 0. बघा मला जिथे जिथे x दिसतोय तिथे तिथे मी आता 0 पुटअप करतोय. प्लस c × इथे बघा 0 - 1. आलं लक्षात. त्यानंतर बघा 2 0 0 म्हणजे इथे बघा कोण आहे 3. आलं लक्षात. a × 0 म्हणजे ही टर्म झाली आपल्याकडे 0. इथे बघा 0 आहे, या 0 ने पूर्ण टर्मला जर मल्टिपल केलं तर काय येणार आहे तो 0. पुढे बघा प्लस c × -1. आलं लक्षात. बघा नेक्स्ट स्टेप 3 = बघा c × -1 म्हणजे हा झाला -c. मग therefore c = -3. बघा आता अशा पद्धतीने आपण काय केलं, c ची व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू म्हणजे c ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट झालेली आहे. त्यानंतर बघा
इथे आपल्याला एक्स स्क्वेअर दिसतोय. आता अशा ठिकाणी काय पुटअप करायचं हे आपल्याला माहिती नाही. मग बघा पुन्हा पहिल्या टर्म वरती या x - 1 असल्यामुळे तुम्ही x = 1 पुटअप केला. इथे सिंगल असा नंबर होता म्हणून इथे आपण 0 पुटअप केला. म्हणजे पहिल्यांदा जो आपण पुटअप केलाय पॉझिटिव्ह नंबर तोच नंबर तिसऱ्या टर्म मध्ये आपण काय करायचा निगेटिव्ह नंबर म्हणून पुटअप करायचा. म्हणजे पुट x = -1. बघा पुन्हा लक्षात घ्या इथे -1 असल्यामुळे बघा इथे -1 असल्यामुळे आपण पुटअप केला x = 1. त्यानंतर इथे सिंगल टर्म असल्यामुळे पुटअप करायला माहितीच नव्हतं म्हणून आपण काय पुटअप केला 0. त्यानंतर इथे तोच प्रॉब्लेम झाला. तर मग अशा वेळेस काय करायचं पहिल्यांदा जो आपण पुटअप केलाय त्या नंबरच्या अपोजिट नंबर आपण पुटअप करायचं. म्हणजे +1 असल्यामुळे आता आपण काय घेतोय -1. समजा इथे -1 असता तर मी या टर्मला मी घेताना +1 पुटअप केला असता. आलं लक्षात. आता बघा याच्या आपण अपोजिट टर्म घेतली आहे x = 1 आहे तर याच्या अपोजिट x - 1 आपण घेतला. बघा पुन्हा हे इक्वेशन आहे आपल्याकडे. पुन्हा x मध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू. बघा 2x + 3 म्हणजेच 2 × -1 + 3 = परत पुढे बघा a × x² म्हणजे -1 चा स्क्वेअर प्लस त्यानंतर बघा b × बघा पुन्हा x दिसतोय म्हणजे -1 पुढे आहे -1 त्याला इंटू पुन्हा x आहे म्हणजे -1 प्लस c × इथे बघा x - 1 x ची व्हॅल्यू आपल्या पुन्हा मायनस आहे. आलं लक्षात. असं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला x दिसतोय त्या ठिकाणी आपण मायनस पुटअप केले. बघा पुढची टर्म 2 × -1 म्हणजे -2 -2 + 3 इथे येतो 1 = -1 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 1 म्हणजे 1 × a. आलं लक्षात. त्यानंतर बघा प्लस b × -1 हा झाला -2 आणि पुढे -1. त्यानंतर बघा c ब्रॅकेट -1 -2. आलं लक्षात. इथे बघा 1 = a प्लस इथे बघा -2 × -1 म्हणजे हा झाला आपल्याकडे 2 × b 2b बरोबर आणि हा झाला -2c. बघा असं एक इक्वेशन तयार झालेलं आहे आपल्याकडे. आता आपल्याला बघा a ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे c ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. त्या आलेल्या व्हॅल्यू आपण पुटअप करू म्हणजे आपल्याला कोण फाइंड आउट होईल b. मग नेक्स्ट स्टेपला लक्षात घ्या पुट a = 5 and c = -3. लागलं सर आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. इथे म्हणूया मग इन इक्वेशन 1. बघा थोडं सिस्टमॅटिकली जाऊया. बघा a = 5 and c = -3. बघा या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करतोय 1. a ची व्हॅल्यू बघा 5 प्लस 2 × b -2 × c ची व्हॅल्यू -3. 1 = 5 प्लस 2b बघा मायनस प्लस and 2 3 6. इथे बघा 1 = 5 + 6 11 प्लस 2b बघा 1 - 11 = 2b. बघा = च्या राईट साइडला तो पॉझिटिव्ह मध्ये होता त्याला आपण लेफ्ट साइडला घेतल्यामुळे तो निगेटिव्ह झाला. 1 - 11 म्हणजे -10 = 2b म्हणजेच b = -10/2. therefore b = 2 5 10 मायनस असल्यामुळे आपण इथे मायनस केलं. बघा 2 ने आपण या 10 ला डिवाइड केलं म्हणजे आपल्याकडे b ची व्हॅल्यू आली -5. त्यानंतर पुढे बघा पुन्हा पाठीमागे जायचं a/x - 1 b/x c/x². आलेल्या व्हॅल्यू फक्त इथे पुटअप करा. बघा a दिसतोय आपल्याला a ची व्हॅल्यू आपल्याला आलेली होती 5. बघा फायनल आन्सर काढतोय आपण 5/x - 1. त्यानंतर बघा प्लस b ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे -5/x प्लस पुढे बघा c ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -3/x². बघा अशा पद्धतीने आपण आन्सर इथे काढलेले आहे. पण पुन्हा आपले काम होते म्हणून बघा 5/x - 1 इथे बघा प्लस मायनस 5/x इथे बघा मायनस प्लस मायनस -3/x². बघा अशा पद्धतीने आपण हे फायनल आन्सर काढलेले. खूप सोपा टाइप आहे. फक्त इथे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. इथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही तुमची स्टेप ही खूप महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय लक्षात ठेवा. a ने मल्टिपल करायचं असेल तर a ने c च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा. त्यानंतर b ने a आणि b च्या टर्मला म्हणजे डिनॉमिनेटरला मल्टिपल करा
आणि सी ने ए च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा. म्हणजे हे एकदा इक्वेशन तुमचं तयार झालं की पुढे तुम्हाला व्हॅल्यू पुट अप करणं माहिती आहे. अशा पद्धतीने हा जो सम आहे हा सम 4 मार्कासाठी येऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x² - 2x + 17 अपॉन x + 3x - 1 स्क्वेअर. आता इथे बघा ब्रॅकेटला स्क्वेअर आलेला आहे, याचा अर्थ आपल्याला टाइप ओळखता आला, हा रिपीटेडच टाइप आहे. आलं लक्षात. त्यानंतर बघा पुढचं काम तुम्हाला माहिती कसं करायचं. x² - 2x + 17 अपॉन x + 3 इकडे बघा x - 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू बघा a अपॉन बघा ही एक टर्म होती आपल्याकडे x + 3 ती अगोदर लिहा प्लस b अपॉन बघा हा जो स्क्वेअर होता याचा स्क्वेअर काढून ती एक टर्म लिहा म्हणजे x - 1. आलं लक्षात. प्लस c अपॉन म्हणजे स्क्वेअर वाली टर्म लिहायची बघा x - 1 त्याचा स्क्वेअर. आलं लक्षात. बघा न्यूमरेटर अगोदर लिहायचा x² - 2x + 17 बघा a ने c च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा प्लस b ने a आणि b च्या टर्मला मल्टिपल करा त्याच्या डिनॉमिनेटरला प्लस c ने a च्या डिनॉमिनेटरला मल्टिपल करा. बघा पहिलं जे एक्झाम्पल आपण बघितलं त्यासारखंच आपण इथे काम केले, बाकी याच्यामध्ये काही एक अवघड नाहीये. पुढे बघा पुट x + 3 असल्यामुळे आपण काय पुट अप करणार आहे -3. आलं लक्षात. बघा जिथे जिथे आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये जिथे जिथे x दिसतोय तिथे तिथे आपण -3 पुट अप करणार आहे. लक्षात घ्या x ची व्हॅल्यू -3 चा स्क्वेअर -2 ब्रॅकेट -3 + 17 इज इक्वल टू इथे बघा a इथे -3 -1 चा स्क्वेअर. आलं लक्षात. इथे मला x दिसतोय तिथे -3 मी टाकला. त्यानंतर पुढच्या टर्मला बघा b मध्ये इथे -3 टाकणार आहे. लगेच लक्षात येते बघा -3 + 3 0. याचा अर्थ ही पूर्ण टर्म आपल्याकडे काय आली 0. त्यानंतर बघा प्लस इथे बघा x ची व्हॅल्यू आपण -3 टाकणार आहोत म्हणजे -3 + 3 0 म्हणजे c ची टर्म सुद्धा आपल्याकडे किती आली 0. आलं लक्षात. इथे बघा -3 चा स्क्वेअर 9 मायनस चा स्क्वेअर स्क्वेअर नेहमी निगेटिव्ह चा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह मध्येच असतो. त्यानंतर मायनस मायनस प्लस 2 3 6 प्लस 17. आलं लक्षात. पुढे बघा a इंटू -3 - 1 म्हणजे हा झाला -4 -4 चा स्क्वेअर. त्यानंतर बघा इकडे यांचे ऍडिशन करून घ्या म्हणजे 9 प्लस 6 प्लस 17 म्हणजे 32 इज इक्वल टू a इंटू -4 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 16. आलं लक्षात. म्हणजे निगेटिव्ह चा स्क्वेअर हे पॉझिटिव्ह मध्ये असतो आणि 4 चा स्क्वेअर हा झाला 16. therefore a is equal to 32 divided by 16. therefore a is equal to 16 2s are 32. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे a फाइंड आउट केला. पुढे बघा आता x - 1 आहे. x - 1 असल्यामुळे आपण काय पुट अप करणार आहोत पुट x is equal to 1. -1 असेल तर आपण पॉझिटिव्ह 1 पुट अप करूया. बघा पुन्हा आपल्याकडे इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये लक्षात घ्या जिथे जिथे आपल्याला x दिसतोय तिथे आपण 1 पुट अप करणार आहोत. बघा x चा स्क्वेअर आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस बघा 2 into x म्हणजे 2 into 1 प्लस 17 इज इक्वल टू इथे बघा इथे समजा मी a into x मला दिसतोय x च्या ठिकाणी 1 टाकला 1 - 1 0 म्हणजे ही टर्म आपल्याकडे आली इथे 0. आलं लक्षात. पुढच्या टर्म मध्ये बघा मी इथे 1 टाकल 1 + 3 4 झाला बट त्याला इंटू बघा पुन्हा x - 1 आहे म्हणजे पुन्हा इथे 1 टाकला तर 1 - 1 0 याचा अर्थ ही पूर्ण टर्मच 0 झाली. बघा x - 1 म्हणजे 1 - 1 0 म्हणजे b ची जी टर्म आहे ती झाली आपल्याकडे इथे 0 प्लस पुढे बघा c इंटू बघा x दिसतोय x ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 प्लस 3. आलं लक्षात. त्यानंतर बघा 1 चा स्क्वेअर हा 1 आहे मायनस 2 into 1 2 प्लस 17. आलं लक्षात इज इक्वल टू c इंटू 1 प्लस 3 4. बघा पुढे 1 - 2 म्हणजे -1 -1 प्लस 17 म्हणजे किती होईल तो 16 इज इक्वल टू c इंटू 4
therefore c is equal to 16 divided by 4. therefore c is equal to 4. बघा ही c ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केली. आलं लक्षात? म्हणजे c ही आपल्याकडे आलेला आहे, a पण आलेला आहे. आता b आपल्याला करायचं आहे. लक्षात घ्या पहिली जी इथं पुट अप करताना ह्या स्टेप नीट लक्षात घ्या. ax 3b इथे पुट अप केला. इथे x is equal to 1 पुट अप केला. याचा अर्थ एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर आपण ऑलरेडी पुट अप केलेला आहे. त्यानंतर मग लास्ट टर्म साठी आपण पुट अप करतो x is equal to 0. हा एक रूल इथे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण पुट अप केला निगेटिव्ह नंबर, नंतरच्या वेळेस पुट अप केला आपण पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर ऑलरेडी आपण पुट अप केलेले, म्हणून त्यानंतर आपण पुट अप करतो x is equal to 0. बघा पुन्हा आपल्याकडे इक्वेशन आहे. इथे मी x चा स्क्वेअर म्हणजे इथे मी 0 टाकला. -2 * 0 + 17. चला बघा x इथं आहे 0 स्क्वेअर -2 * 0 + 17 इज इक्वल टू इथे बघा a * 0 - 1 स्क्वेअर प्लस b * 0 + 3. त्यानंतर बघा इथे 0 - 1 प्लस इथे बघा c ब्रॅकेट 0 + 3. बघा अशा पद्धतीने आपण इथे व्हॅल्यू पुट अप केल्या. त्यानंतर बघा 0 चा स्क्वेअर 0 2 0 * 0 म्हणजे इकडे कोण आलं 17 फक्त उरलंय. इथे बघा a * -1 चा स्क्वेअर 1 प्लस b * 3 आणि पुढे 0 * -1 म्हणजे हा झाला -1. त्यानंतर प्लस 0 + 3 म्हणजे हा झाला 3. इथे बघा 17 इज इक्वल टू a1 जार a. त्यानंतर बघा 3 * -1 -3b प्लस 3c. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे इक्वेशन तयार झालेले आहे. त्यानंतर आपण काय करू, a ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे, c ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. या तयार झालेल्या इक्वेशन मध्ये आपण ते व्हॅल्यू पुट अप करू. लक्षात घ्या 17 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू बघा 2 -3b ॲज इट इज प्लस 3 * c ची व्हॅल्यू बघा 4. बघा मी फक्त a आणि c ची व्हॅल्यू पुट अप केले आहे. 17 इज इक्वल टू 2 - 3b प्लस 3 4 12. आलं लक्षात? त्यानंतर बघा 17 2 आणि हा प्लस 12 म्हणजे 2 + 12. आपल्याकडे इथे लक्षात घ्या a ची व्हॅल्यू आपण पुट अप केली, c ची व्हॅल्यू पुट अप केली. 2 + 12 हा होतोय 14 - 3b म्हणजे 17 - 14 इज इक्वल टू -3b. पुन्हा लक्षात घ्या प्लस 14 होता, लेफ्ट साइडला येताना तो मायनस मध्ये झाला म्हणजे 17 - 14 इथे आला 3 -3b. therefore b is equal to 3 upon -3 म्हणजे b is equal to -1. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे a आला, b पण आणि c पण. मग त्यानंतर आता काय करायचं आपल्याला पुन्हा पाठीमागे जायचं आणि व्हॅल्यू पुट अप करायच्या. बघा a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 म्हणजे 2 upon x + 3. त्यानंतर बघा प्लस b ची व्हॅल्यू -1 upon x - 1 प्लस c ची व्हॅल्यू बघा 4 तर अपॉन x - 1 त्याचा स्क्वेअर. त्यानंतर अजून एक स्टेप होते, लक्षात घ्या 2 upon x + 3. इथे लक्षात इथे बघा प्लस मायनस म्हणजे 1 upon x - 1 प्लस 4 upon x - 1 चा स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने हे आपलं फायनल आन्सर आलेला.